या देवगड तालुक्यातील नांदेड गावातील श्रीदेव नागेश्वर देवस्थान यांच्या वतीने आजचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव 5 दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होताना आपण बघतोय आणि त्या निमित्ताने आम्हा दोन्ही भावांना डबलवारी वाचनाच्या माध्यमातून श्रीदेव नागेश्वराची तुम्हा सर्वांची सेवा करण्याची सुवर्ण संधी येथील आयोजकांनी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आमच्या श्रीराम प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने येथील आयोजकांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा अत्यंत आभारी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणच्या विराजी सहभागी सन्माननीय संदीपजी राणे सन्माननीय कमलजी राणे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशजी राणे साहेब या गावचे प्रतिष्ठित भजन सम्राट सन्माननीय विकासजी राणे त्याचप्रमाणे पवनजी गाडी सन्माननीय आमचे मोहन त्याचप्रमाणे मला फोनवर संपर्क साधला या ठिकाणी या गावात असलेली मोठी भाजी सौभाग्यवती अर्चना गावकर यांचे तिथे सुद्धा आपल्या मित्रांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाऊस झालेली भूमी या नागेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर अतिशय आनंदात हा कार्यक्रम होताना आपण पाहतोय। या ठिकाणी नागेश्वराचे आशीर्वाद घेऊन तुम्हाला सर्व रसिक वर्गाचा ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांचा आशीर्वाद या ठिकाणी घेऊन या ठिकाणी भजन खेळायला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद जय या ठिकाणी
श्रीपती आणि गवसनी पशुपती श्रीपती आणि गवसनी त्यांच्या दर्शने दोष मरोनी जाती त्यांच्या दर्शने दोष पळून जात कैसा दिन मारुती कैसा दिन मावा मारुती नित्य नेमे नित्य नेमे ऐसा समर्थ पवन ऐसा समर्थ पवन हनुमंत जयाचे नंदन हनुमंत जयाचे नंदन रघुनाथ स्मरणी करवध रघुनाथ स्मरणी करवण हनुमंता दे हनुमंता ते हनुमंता दे हनुमंता ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता पुण्यराजी दया कविता पुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा विज्ञान श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री प्रभु रामचंद्र श्री काल स्वामी समर्थ श्री देव गांगेश्वर सत्यनारायण बजरंग कैलासवासी कृष्णा शिरसेन सुप्रसिद्ध भजनकार गुरुदेव कैलासवासी परशुराम
Ah
हरी बरवा 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 हरि बरवा 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 गोविंद गोपाल
हरी पढ़िए हो हरी पढ़िए पापर कुमारे पापर धन्यवाद. खरंच अतिशय आनंद वाटतो. प्रत्येक वेळी आम्ही ज्या ज्या वेळेला बाहेर जातो त्या त्या वेळेला सांगतो, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे खरोखरच एक कलाकार रत्नांची खाण आहे आणि आज त्याचा प्रत्यय येतोय. आज सगळ्यांनी तुम्ही 20 डबल बारी ऐकणारी माणसं आणि एवढा अतिशय चांगला प्रतिसाद देत आहे, खूप समाधान वाटलं. आणि विशेष म्हणजे आयोजकांनी मला सांगताना सांगितलं होतं, भगवंताच्या दरबारात भजन करायचं आहे. भजनाचा अर्थच काय तो त्या गायनातनं कळला पाहिजे, तुमच्या भजनातनं कळला पाहिजे. सांगायची गरज नाही लागली, म्हणजे भजन बिजन हे असं सांगायची गरज नाही लागली. कारण शेवटी परिस्थिती कशी आहे, माझ्या बाजूला आपले सम्राट बसलेलेच आहे. प्रत्येकाची गायनाची एक शैली वेगळी असते. आमच्या गोठणकर बुवांची अतिशय गायनाची शैली चांगली आहे, खूप सुंदर गायन करतात गोठणकर बुवा पण. आणि आमचे राणे बुवा तर बघायलाच नको, मला फोन केला तरी नाट्यसंगीताचा आवाज येतो कायम. खरंच तर ती एक शैली वेगळी आहे. प्रत्येकाचं एक गायनाचं कुटुंब वेगळं आहे, गायनाचं घराणं वेगळं आहे. नाहीतर आताच्या घराण्यातली पद्धत कशी आहे माहिती आहे ना, एखाद्याच्या घराकडे चेडू जन्मा केला, एखादा चेडू जन्मा केला की अगदी त्याची पाहुण्या रावण्या सगळी त्या चेडवात बघूसाठी जात, अगदी मुख कमाल बघण्यासाठी जात. आणि थैसर गेल्यानंतर चेडवा मांडीवर घेतल्या की आते म्हणता चेडू अगदी माझ्या वळणार गेल्यासारख्या दिसता, मावशेत घेतल्या की म्हणता चेडू अगदी माझ्या वळणार गेल्यासारख्या दिसता. आणि बाजूची एक कोण आकाईली काकीली तिने मांडीवर घेतल्या की म्हणता चेडू अगदी माझ्या वळणावर गेल्यासारख्या दिसता. पण आता तो जमार वेगळा. समजा चुकाचा पोरग्या जर साधारण 20-22 वर्षाचा झाला आणि होते पण दुकानदाराचा हात धरून पडून गेला तर हीच सगळी लोक म्हणतात घोडक्या कोणाच्या वळणात गेला होता पण. अशी परिस्थिती असणार आहे. म्हणून आमच्या गोठणकर बुवांका एकदा शाळेत विचारलेले प्रश्न, नकाशा दाखवलेली जगाचो आणि त्या नकाशात दाखवलेली सुशील उठ, या नकाशामध्ये अमेरिका कुठे आहे ते दाखव. आता काय नकाशातली दाखवली होती. आमचे गोठणकर बुवा उठले, पटकन दाखवलेली अमेरिका.
मग बाजूच्या बाळू कुठं रे बाळू सांग बघूया अमेरिकेचा शोध कोणी लावला तर सुशील गोटनकरांना. म्हणजे सांगण्याची पद्धत आहे काय कधी काय असते ती बघा. एक लक्षात घ्या, देवाची सेवा करून आपल्याला आई बाप मिळत नाही, पण आपल्या आई बाबाची सेवा करून देव नक्कीच मिळवत आहे. आणि त्याच हे प्रत्यय आहे. आजचा दिवस हे त्याच प्रत्यय आहे. त्रिपुरासूर म्हणजे त्याचं नाव खरं मला वाटतं तारकासूर. मग त्याची 3 पुर म्हणजे नगर, त्याची 3 नगर आणि त्या नगरांचा अधिपती म्हणून त्याला त्रिपुरासूर म्हटलं जातं. आता हा त्रिपुरासूर अतिशय उन्मत्त झाला होता, माजला होता. निवाडा कसा करायचा म्हणून सगळ्या देवाधिकांनी ठरवलं की आता आपला मायबाप कोण? भगवान शंभू महादेव. आपला मायबाप कोण? भगवान शंभू महादेव. त्यांच्या चरणी लीन होऊया आपण. शंभू महादेवांच्या चरणी लीन होऊया. शंभू महादेवांची भक्ती करूया, त्यांना हाक मारूया. आणि हा जो दैत्य माजरा आहे कोण? हा जो दैत्य माजरा आहे म्हणजे तो त्रिपुरासूर. त्याचं पारिपत्य करायचं आहे. शंभू महादेवांना बोलावलं. ते या गजरात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.
झालेला हा दैत्य ब्रह्मदेवाकडे वर मागितला काय की मला देवाकडून कुठल्या दैत्याकडून कुठल्या देवीकडून मला मरण येता नाही काय वर मागून घेतला पण ब्रह्मदेवाने सुद्धा वर दिला पण एक जागा शिल्लक ठेवली हा 3 पुरांचा अधिपती पुर म्हणजे नगर पुन्हा एकदा सांगतो 3 पुरांचा अधिपती आणि त्याच्यामुळे याला त्रिपुरासूर असं म्हटलं जातं सहाय्य मागितलं शंभूदेवाचं आणि शंभूदेवाला सांगितलं देवा शंभूदेवा आता तुम्हीच धावाया आम्हाला वाचवायचं कोणी साधूंना छळलंय देवादिकांना छळलंय करायचं काय तेव्हा शंभू महादेव क्रोधायमान तामसी शंभू महादेव आले आणि त्या त्रिपुरासुराचा वध केला खरं तर आता भजनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सांगायची आज गरज आहे भजनाच्या माध्यमातून असेल कीर्तनाच्या माध्यमातून असेल याची गरज आहे नाहीतर फक्त एकमेकांना समोर बसवायचं अध्यात्म गेलं उडत त्याला कोण काय विचारतच नाहीये फक्त बडबड करायची एकमेकांना काहीतरी बोलायचं घालून पाडून संपला विषय भजन कशासाठी म्हटलं जातं देवाच्या नामस्मरणामध्ये देवाच्या भगवंताच्या दरबारामध्ये आज एवढी विख्यात मंडळी आपल्याकडे आहेत सगळेजण मग काय सांगायचं नुसत्या पाकांड्या नको बाबा असं मी त्याच्या विरोधात आहे काहीतरी असावं आता मला सांगण्यासारख्या गोष्टी काही कमी आहेत का मला सांगा आपण सर्वसामान्य लोक आहोत प्रत्येकाच्या घरात संसार आहे म्हटल्यानंतर भांड्याला भांडं वाजणार नवरा बायकोचं भांडण झालं आणि दोघंही एकमेकांबरोबर बोलायची बंद कोणीच बोले नाही एकमेकांबरोबर करायचं काय त्या दोघांनी पण ठरवलं त्या नवरा बायकोनी दोघांनी ठरवलं की आता आपण एकमेकांना काय सांगायचं असेल तर आपण चिठ्ठी लिहायची आणि त्याच्याकडे द्यायची नवऱ्याला काय सांगायचं असेल चिठ्ठी लिहायचा बायकोकडे द्यायचा बायकोला काय सांगायचं असेल चिठ्ठी लिहायची आणि नवऱ्याकडे द्यायची ठरलंय आमचं बाबा आणि एक दिवस असा आला नवऱ्याला सकाळी उठून तालुक्याला जायचं होतं त्याने चिठ्ठी लिहून बायकोकडे ठेवली मला सकाळी 5 वाजता उठव चिठ्ठीतलं बोलणं लक्षात घ्या बायकोला सांगितलं मला 5 वाजता उठव चिठ्ठीत लिहून दिलं बायकोने चिठ्ठी वाचली ठेवली झोपी गेली आणि सकाळी उठून नवरा बघतो तर काय सकाळी घड्याळात बघितलं 8 वाजले असा उठला की तंतनात गेला बायको जवळ बायकोला आता बोलणार काय पण तरी पण जाऊन म्हटले मी तुला सांगितलं होतं 5 वाजता उठव वाजले 8 बायको काही बोलली नाही दोघांचं ठरलेलं होतं त्या पद्धतीप्रमाणे बायकोने पलंगाकडे तोंड दाखवलं पलंगावर चिठ्ठी लिहून ठेवलेली होती 5 वाजले आता उठा असं तरी निदान नसावं म्हणून देवाना
दैत्याला ठार मारल्यानंतर आपण ही दिवाळी साजरी करतो. जवळजवळ प्रत्येकाच्या घरोघरी पणत्या लावलेल्या असतात आणि घरोघरी पणत्या तर लावलेल्याच असतात, पण मंदिरामध्ये सुद्धा आपण पणत्या लावतो. आणि या समोर मंदिराच्या ज्या प्रत्येक शिवमंदिराच्या समोर दीपमाळ जी उभी केलेली असते ती कशासाठी? केवळ हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दीपमाळ समोर उभी केलेली आहे. आणि त्याच्यावर पणत्या लावून आपण त्या त्रिपुराचा वध केलेल्याचा आनंद साजरा करतो. आणि त्याच्यासाठी एक दीपमाळ आपल्याकडे लावलेली आहे. घरोघरी दीपोत्सव हो गेला, घरोघरी दीपोत्सव हो गेला. दिव्याची आराधना दीपमाळेला, 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 दिव्याची आराधना दीपमाळेला. अशा पद्धतीने दिव्यांची आरास केला, अगदी मंदिर सुशोभित केलं, रंगरंगोटी केली. असं एका ठिकाणी एका राजाने आपल्या अखत्यारीत असलेल्या गावातलं एक मंदिर, शिव मंदिर, आणि ह्या शिव मंदिरात एक पूर्ण पडकं शिव मंदिर होत. आणि त्या शिव मंदिरात बघा ऐकण्यासारखं आहे, त्या शिव मंदिरात एक पुजारी होता. आणि त्या पुजाऱ्याला सांगितलं 8 दिवसांनी मी या मंदिरात पूजा करण्यासाठी येणार. किती? 8 दिवसांनी या मंदिरात पूजा करण्यासाठी येणार. आता त्या पुजाऱ्याने लक्षात घेतलं राजा येणार आहे मंदिरात. मंदिरात पूजा करायला कोण येणार? राजा येणार आहे. त्या बिचाऱ्याने 5-6 हजाराचं कर्ज काढलं. त्या पुजाऱ्याने 5-6 हजाराचं कर्ज काढलं आणि मंदिर सुंदर सजवलं, रंगरंगोटी केली मंदिराची रंगरंगोटी केली. राजा येणार आहे पूजा करणार. ठरल्याप्रमाणे 8व्या दिवशी राजा आला, देवाची पूजा केली आणि देवाच्या पुढे दक्षिणा म्हणून काहीतरी ठेवलं. आता ह्या पुजाऱ्याने बघितलं दक्षिणा काय ठेवली आहे ती दक्षिणा बघितल्याबरोबर पुजाऱ्याच्या तळपायाची आत मस्तकाला गेली. तो पुजारी मनात म्हणतोय अरे मी 5-6 हजार रुपये खर्च केलाय राजा येणार म्हणून, आणि राजाने दक्षिणा काय ठेवली आहे. पण पुजारी डगमगला नाही. लक्षात घ्या, कधीही आपण काम करताना डगमगायचं नाही. पुजारी घाबरला नाही. पुजाऱ्याने काय केलं, राजा निघून गेल्याबरोबर ती जी दक्षिणा ठेवली होती ती दक्षिणा त्या पुजाऱ्याने आपल्या हातात घेतली. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. दक्षिणा पुजाऱ्याने आपल्या हातात घेतली आणि निघाला वाटेने गावोगाव फिरत. पहिल्या गावात गेल्याने म्हणाला राजाने मंदिरात ठेवलेली दक्षिणा, मंदिराला दान केलेलं जे काय आहे त्याचा लिलाव करायचा आहे. काय सांगितलं लक्षात घ्या, मुठका हाताची सोडत नव्हता, पण राजाने दान केलेली वस्तू, देवाला दान केलेली वस्तू त्याचा लिलाव करायचा आहे. आता लोक मला सांगा, सर्वसामान्य माणसं पुढे येणार काय? राजाने दान केलेली वस्तू आहे ती काय सामान्य असेल काय? कोण पुढे आलं नाही. आणखी 2 गावं पुढे गेल्यानंतर पुन्हा म्हणतोय राजाने दान दिलेल्या वस्तूचा लिलाव करायचा आहे. आता की मुठ काय सोडत नाहीये, पण एकाला त्यात वाटलं, तो गेला त्याच्या जवळ, म्हणाला बाबा लिलाव करायच्या वस्तू तर दाखव. हाय म्हणाले वस्तू नाही दाखवणार, फक्त लिलाव करायचा आहे. राजाने दिलेली वस्तू आहे. म्हणाले बोली लावली झाली. म्हणाला हरकत नाही, 10,000 देतो. किती? 10,000 देतो. याने विचार केलाय मी 5-6 हजार रुपये मंदिराला खर्च केलाय, हा 10,000 देतोय म्हणतोय. मोठे 4,000 रुपये पदरात जास्त पडले.
पण तरी सुद्धा त्याने डोकं चालवलं. पुजारी आहे शेवटी, तो देवाचा भक्त आहे. त्याने काय केलं? ते म्हणाले नाही नाही जमणार नाही, 10,000 हे काय काम होणार नाही. गेला आणखीन 2 गाव पुढे आणि सांगतोय राजाने दान दिलेल्या वस्तूचा लिलाव करायचा आहे. एक माणूस बाबा सावकार पुण्याला म्हणाला मी 50,000 रुपये देतो. 50,000 रुपयाचं नाव ऐकल्याबरोबर त्या गावातला एक माणूस धावत पळत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला सांगतो महाराज, अहो तुम्ही दान दिलेल्या वस्तूचा तो पुजारी लिलाव करतोय. तुम्ही एवढं काय दान ठेवलंय आणि त्याचा लिलाव करतोय वस्तूचा, त्या लवकर बघा. राजाने घोड्याला टाच मारली आणि घोडा पळवला. ज्या ठिकाणी पुजारी होता त्या ठिकाणी आला. पुजारी म्हणतोय राजाने दान दिलेल्या वस्तूचा लिलाव करतोय. राजाने ऐकलं मात्र घोड्यावरनं उतरला खाली. म्हणाला एक काम कर, आतापर्यंत ही मूठ उघडून कोणाला दाखवलंच नाही ना. तर म्हणाले नाही दाखवली. मग एक काम कर, मी तुला लोकांनी किती देतो म्हणाले, एकाने 50,000 देतो म्हणाले. एक काम कर, मी तुला 1.25 लाख रुपये देतो. किती? 1.25 लाख रुपये देतो, पण ही मूठ उघडू नको, ती तशीच्या तशी ठेव. तुला 1.25 लाख देतो आणि तू देवळात निघून जा. त्यापासून भर पडली आहे. चांगली मूठ 1.25 लाख. ज्याच्या मनात खरोखरच भगवंताबद्दल भाव आहे त्याला देव तारल्याशिवाय राहत नाही. देव भगवंत त्याच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. असं एकदा घडलं. गावातला एक गरीब माणूस आपल्याला स्वतःच्या जीवनाला कंटाळला, काम धंदा करायचा पण पैसा काही खिशात साठायचा नाही. शेवटी त्याने ठरवलं की आता आपल्याला हात कोण देणार? भगवंत. तो काय करायचा? दररोज एक चिठ्ठी लिहायचा आणि त्या चिठ्ठीत लिहून काय पाठवायचं? देवा, निदान मला तू तरी 50,000 रुपये पाठवून दे. काय बघा, विश्वास असेल भगवंतावर. देवा, मला 50,000 रुपये पाठवून दे. चिठ्ठी लिहायचा आणि द्यायचा वाऱ्यावर सोडून. त्याचा विश्वास होता. एक ना एक दिवस ही चिठ्ठी भगवंताच्या हातात पडणार. एक ना एक दिवस ही चिठ्ठी भगवंताच्या हातात पडणार आणि भगवंत मला 50,000 रुपये देणार. विश्वास महत्वाचा आहे, कधी पण लक्षात ठेवा. त्या तो दररोज चिठ्ठी लिहायचा, वाऱ्यावर सोडून द्यायचा. आणि हे सगळं बघायचं कोण? ती चिठ्ठी उडत जायची. गावातली ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायतीवर ती चिठ्ठी उडत जायची. सरपंच ती चिठ्ठी दररोज बघायचा. काहीतरी हा माणूस सोडतोय, उडून जातोय. एक दिवस सरपंचाने ठरवलं ही चिठ्ठी आपण काय झालं तरी पकडाय.
गावच्या सरपंचाने ती चिठी अगदी जाळा लावून ठेवली, पण चिठी पकडली आणि चिठी खाली आल्यानंतर चिठी वाचली. चिठ्ठीत काय लिहिलं होतं? देवा, मला 50,000 रुपये पाठवून दे. त्या सरपंचाने विचार केला, काय ह्या माणसाचा देवावर विश्वास असेल, विचार करा. देवाकडे 50,000 रुपये याने मागितले, पण त्या सरपंचाने सुद्धा देवावर विश्वास ठेवला आणि काय केलं? आपल्या सगळ्या सदस्यांना सांगितलं, अरे बाबा, एवढी त्या बिचाऱ्याने देवाकडे मागणी केली आहे, आपण 50 नाही, थोडे थोडे तरी जमवून करूया. सरपंचाने पुढाकार घेतला, सगळ्या सदस्यांकडनं त्याने जमा केले, झाले 25,000 रुपये. त्याने 25,000 रुपये एका पॉकेटात भरले आणि सगळ्या आपल्या सदस्यांना, सहकार्यांना घेतलं आणि त्या गरीब माणसाकडे गेल्याने सांगितलं, बाळा, देवाने तुझी हाक ऐकली आणि हे पैसे तुला पाठवून दिले आहेत बाबा. आता बंद पॉकेट. देवाने दिलेले पैसे, सरपंच कसं सांगेल मी दिले म्हणून? देवाने दिलेले पैसे बंद पॉकेट ठेवून त्याच्याकडे दिल्याबरोबर त्याने ते पॉकेट सगळ्यांच्या पुढ्यात उडून बघितलं. बुवा, सगळ्यांच्या पुढ्यात पॉकेट उडून बघितलं, पैसे मोजून बघितले, होते 25,000 रुपये. देवाचे आभार मानले, म्हणाला, देवा, मी पाठवलेल्या चिठ्ठीचा उपयोग झाला, तू निदान मी माझी चिठ्ठीची दखल घेतलीस आणि पैसे पाठवले. पण एकच चूक केलीस, जे पैसे पाठवले त्या सरपंचाकडे उगाच पाठवले, त्याने आपलं अर्ध कमिशन कापून बोल हरि ओम नमः शिवाय, बोल हरि ओम नमः शिवाय, बोल हरि ओम नमः शिवाय, बोल हरि ओम नमः शिवाय.
धन्य ज्ञान देवा सोपान सगळा, धन्य ज्ञान देवा सोपान सगळा, धन्य ज्ञान देवा सोपान सगळा, धन्य ज्ञान देवा सोपान सगळा. प्रत्यक्ष पैठणी भटगावी प्रचिती, 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 प्रत्यक्ष पैठणी भटगावी रेडियाचे मुखी वदविली वेद श्रुती, रेडियाचे मुखी वदविली वेद श्रुती, रेडियाचे मुखी वदविली रेडियाचे मुखी वदविली वेद श्रुती. Yeah.
जीवतो धन्य कानोबाचा आज झाली भाग्याची धन्य कानोबाचा आज झाली भाग्याची धन्य कानोबाचा आज झाली भाग्याची धन्य कानोबाचा आज झाली Bye.
धन्यवाद मंडळी. घागर डोईवरी निघाली पाण्याला Thank you.
धन्यवाद. रेवा ज्ञानेश्वर मांजरेकर इसकडून मुळासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. या ठिकाणी या गावातील सन्माननीय सुरेशजी गावकर यांची सुद्धा तब्येत बरोबर नाहीये, ते या ठिकाणी भजनाला कार्यक्रमाला आले असते. त्यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक भगवंताच्या प्रार्थना करतो त्यांची तब्येत ठणठणीत होते आणि या 5 दिवसामध्ये ते स्वतः चालत या मंदिरात येऊन तेवढी ते भगवंताच्या प्रार्थना करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शांत चित्ताने कार्यक्रम ऐकून घेतात. तरी जास्त मी काही बोललो नाहीये, तरी मला 1.5 तास झाला घ्यायला सांगितलं होतं, पण ऍडजस्ट होत नाहीये. मंडळाने खरोखरच सहकार्य केलं त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद. आणि संपूर्ण मंडळाला, टीमला, संपूर्ण पदाधिकाऱ्यांना, सर्वांना आम्हाला कार्यक्रम दिल्याबद्दल, कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल, भगवंताची सेवा करायला दिल्याबद्दल मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी गजल